नमस्कार, गौरी किचनमध्ये आपले स्वागत। मी आज सुरण घातलेले मिक्स डाळीचे सांडगे बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी डाळी घेतलेल्या आहेत, चवळी घेतलेली आहे, चण्याची डाळ आणि उडदाची डाळ असे आम्ही डाळी घेतलेल्या आहेत। आता ह्या मी धुवून वाळून घेतलेल्या आहेत। आता ही चवळी बघा लालसर रंगावर भाजून घेतल्यानंतर त्याच प्रकारे आता ही चण्याची डाळ सुद्धा आपण भाजून घेऊया। ही बघा कशी तिला रंग आलेला आहे। आता आपण उडदाची डाळ सुद्धा त्याच प्रकारे भाजून घेऊया। हे बघा लालसर रंगावर भाजल्यानंतर मिक्सरला वेगवेगळं आपण ते बारीक करून घेऊया। हे बघा अशा प्रकारे थोडं जाडसर असं बारीक केल्यानंतर हे पीठ मिक्स करूया। वेगवेगळं दळलेलं आहे मी। हे बघा अशा प्रकारे पीस मिक्स झालेलं आहे। आता हे सुरण घेतलेलं आहे मी। सुरण आता संपूर्ण साल आपण काढून घेऊया। संपूर्ण साल काढून घेतल्यानंतर त्याचे बारीक तुकडे करून आपण कुकरमध्ये हा शिजवून घेऊया। बघा 5 शिट्या दिलेल्या आहेत मी। हे बघा कसा मऊ शिजलेला आहे। नुसता चमचा टाकला तरी ढवळलं तरी कसा फुटून राहिलेला आहे। बघा असा सगळा आपण हा फोडून घेऊया सुरण। हे बघा चमच्याने संपूर्ण सुरण आता फोडून घेऊया। हे बघा कसा सहजपणे तो फुटतो आहे। हे बघा अशा प्रकारे मी संपूर्ण सुरण फोडून घेतलेलं आहे। आता हे कांदे मी कापून उन्हामध्ये वाळलेले आहेत। आता हे कांदा घेतलेला आहे वाळलेला, गरम मसाला, तिखट, हळद, मीठ, कढीपत्ता, कोथिंबीर, पीठ आणि हा सुरण शिजवलेला। आता हे सगळं मिक्स करूया। हा कांदा मी वाळवलेला आहे। ओला जर कांदा त्यामध्ये टाकलं तर तो आतमध्ये सुकत नाही आणि पावसाळी आतमध्ये सांडग्यांना बुरशी येते। त्याच्यासाठी मी हा कांदा सुकून घेतलेला आहे। आता हे बघा चांगला आता तो मिक्स झाल्यानंतर संपूर्ण साहित्य त्याच्यामध्ये आता हा सुरण थोडा थोडा करून चांगला मिक्स करूया आणि संपूर्ण त्यामध्ये टाकून घेऊया। हे बघा थोडा थोडा अशा प्रकारे मिक्स करून गोळा तयार करून त्याला होल थोडासा खड्डा करून एक पळी तेलामध्ये मी हिंग आणि लसूण टाकलेला आहे त्याची फोडणी देऊन आणि त्याच्यावर झाकण ठेवून थोड्या 5 मिनिटांनी ते उघडून आणि तो मिक्स करूया। हिंगाने आणि लसणाने सांडग्यांना अजून स्वाद येतो आणि चविष्ट लागतात। अशा प्रकारे हे सांडगे संपूर्ण आपण सांडग्याचं पीठ आता हे मिक्स करूया। हे बघा आपल्याला कडक जर वाटत असेल तर थोडंसं कोमट पाणी करून त्याच्यामध्ये टाकून अशा प्रकारे हा गोळा तयार करून घेऊया। हे बघा अशा प्रकारे हा गोळा तयार झालेला आहे। आता आपण सांडगे तोडून घेऊया। मी सावलीमध्येच सांडगे तोडून राहिलेली आहे। बाहेर खूप ऊन आहे। सगळे सांडगे तोडून झाल्यानंतर मी सगळे सांडगे उन्हामध्ये वाळत ठेवणार आहे। हे बघा अशा प्रकारे सगळे सांडगे तोडून घेऊया। हे बघा झालेले आहेत आणि उन्हामध्ये मी वाळत ठेवलेले आहेत। आता हे किती वाळले आहेत बघा आपण दगडाने फोडून बघूया। हे बघा कसे फुटत आहेत। अशा प्रकारे आपले मिक्स डाळीचे सुरण घातलेले सांडगे रेडी झाले।